ठाणे के सिवाई नगर में आयोजित मालवनी महोत्सव में सामाजिक विचारक और प्रसिद्ध व्याख्याता प्रोफेसर गणेश शिंदे ने समाज को एक बेहद खास संदेश दिया। उन्होंने कहा, आयुष्य क्षणभंगुर है, जिएं और पल पल का आनंद लें। प्रोफेसर शिंदे ने श्रोताओं से कहा कि जीवन के छोटे छोटे पल संजोएं और पुराने रिश्तों को निभाएं। उन्होंने शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल, शहनाई वादक पंडित बिस्मिल्लाह खान और दिवंगत अजीत दादा पवार के उदाहरण देते हुए बताया कि लोग याद रह जाते हैं कर्तृत्व और मानवता के लिए। व्याख्यान में प्रोफेसर शिंदे ने ज्ञानेश्वरी और तुकोबा की ओवी पढ़ने का महत्व बताया। उनका कहना था, संत ज्ञानेश्वर और तुकाराम महाराज ने समाज को दिशा दी। उनकी शिक्षाएं आज भी जीवन को सुंदर बनाती हैं। इस अवसर पर मालवनी महोत्सव के आयोजक बीजेपी नगर सेवक सीताराम राणे, स्वास्थ्य क्षेत्र से मंगेश चिवटे सहित विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति, युवा, महिलाएं और वरिष्ठ नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। प्रोफेसर शिंदे ने आयोजक और श्रोताओं को सकारात्मक सोच, पुराने संस्कारों का महत्व और मानवता को निभाने का आह्वान किया। व्याख्यान का समापन उन्होंने गांव सुंटना गीत से किया, जिस पर श्रोताओं ने तालियों की गड़गड़ाहट से उनका अभिनंदन किया। थाने के इस मालवनी महोत्सव ने समाज को याद दिलाया कि जीवन में खुशियों को आनंद लेना और रिश्तों की कदर करना सबसे बड़ा संदेश है। आपल्या वर्तकनगर परिसरामध्ये गेल्या 27 वर्षांपासून मालवणी जत्रेचं आयोजन करणारे नवनिर्वाचित नगरसेवक सीतारामजी राणे यांचं मी मनापासून सुरुवातीलाच ठाणे मनपामध्ये दणदणीत विजय मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो। खरं तर गेल्या तासाभरापासून मी या उन्नती गार्डन परिसरामध्ये जो हा सगळा मालवणी जत्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी अक्षरशः मालवण अवतरल्याचा भास मला होतोय, कारण मी हे सगळं अनुभवतोय। म्हणजे कोकणातले छोटे छोटे लघुउद्योजक असतील, वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादनं असतील, ती देखील मी अनेक विविध उत्पादनं खरेदी केली आणि मला खूप आनंद वाटतोय की आपल्या कोकणातील छोट्या छोट्या महिला बचत गटांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सीतारामजी राणे गेल्या 27 वर्षांपासून करत आहेत आणि या सगळ्या कामामुळे मला वाटतं त्यांचा विक्रमी मताधिक्यानं ठाणे महापालिकेमध्ये विजय झालेला आहे। यापुढील काळात देखील अशाच पद्धतीनं मालवणी जत्रेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी प्रत्यक्षात मालवण या ठिकाणी अनुभवल्याचा आनंद द्यावा ही विनंती देखील या निमित्तानं करतो। आणि जाता जाता शेवटी त्यांनी आज राणे साहेबांनी मला भेटीमध्ये सांगितलं की यावर्षी पहिल्यांदा एक साहित्यिक कट्टा आणि सगळ्या साहित्यिकांचं, कवींचं साहित्य संमेलन, कवी संमेलन करण्याचा त्यांनी संकल्प या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि अंमलात देखील आणलेला आहे। त्याचाच एक पहिला भाग म्हणून आज माझे मित्र सन्माननीय प्राध्यापक गणेश शिंदे सरांचं व्याख्यान देखील आहे, जीवन सुंदर आहे या विषयावर। मला असं वाटतं की फक्त खाद्यपदार्थांची मेजवानी नाही तर एक वैचारिक मेजवानी देखील आदरणीय सीतारामजी राणे या सगळ्या वर्तकनगर आणि पोखरण रोड नंबर 1, रोड नंबर 2 रस्त्यावरील सगळ्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून देतात। याबद्दल त्यांचं माझ्याकडून मनापासून विशेष अभिनंदन। धन्यवाद। खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात। मालवणची एक वेगळी संस्कृती आहे, म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघुउद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात। आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आता जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवलमध्ये केलाय। जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय। या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवलमध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे। माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा।